दोन मित्रांची घडलेली कहाणी तुमच्या समोर सादर करणार आहे. दोन मित्रांची घडलेली कहाणी. बाळूमामांचं विचार असेल ध्यानी, तर तुमची बदलेल पूर्ण वाणी. तुमच्या समोर मी सादर करत आहोत. तर तुम्ही शांतरितेने ही कथा ऐका आणि बाळूमामाचं नामस्मरण चालू करा आणि देवाची सेवा, मेंढी माऊलीची सेवा जिथं असेल त्या ठिकाणी चालू करा. तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपला यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, शेअर करा. जय बाळोमा, जय श्रीराम. तर कथा चालू करत आहे. दोन मित्रांची कहाणी. बाळोमांचं ध्यान असेल त्या ठिकाणी, देव करेल तुमच्यावर सदैव भक्तीची, त्या ठिकाणी शक्तीची, कृपा आशीर्वादाची भर त्या ठिकाणी येऊन जाईल आणि तुमचं जीवन उजळून जाईल. तर कथा सर्वांनी शांतपणे ऐका. कथेला चालू करत आहे. सर्वांनी एक बार गजर करा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा. तर नमन करून श्री गणेशाला, तसेच सद्गुरू संत बाळूमामाला, माझ्या मेंढके बंधूंना, तेथे तसेच ऐकणाऱ्या श्रोते वर्गाला, 33 कोटी देवदेवतांना सर्वांचा मी गणपतीचे नमन करून सर्वांचा या ठिकाणी मी आशीर्वाद घेतो आणि कथेला सुरुवात करतो. तर त्या ठिकाणी दोन मित्र होते. एकाचं नाव राम होतं आणि एकाचं नाव श्याम होतं. रामाची दैनंदिन अवस्था म्हणजे कुठंतरी कष्ट काम करायचं, काबाड कष्ट दिवसभर करायचं, उन्हातानात थंडी वाऱ्यात, आणि तेव्हा कुठंतरी रात्रभर तुकडा खायला भेटत होता. अशी अवस्था असणारा राम स्वभावाने साधा बोळा आणि शांत होता. भक्तिभावानं त्या ठिकाणी सेवा करत होता. जिथं असेल त्यात समाधानी राहायचा. आणि रामची अशी होती. तर श्यामची अवस्था पहा. तर श्याम कंपनीत नुकताच कामाला लागलेला होता. आणि त्याची स्थिती रामपेक्षा श्यामची परिस्थिती चांगली होती. हळूहळू योगायोगानं बघा, नशीब कुणाचं कुठं धडकल आणि नशीब कुणाचं कुठं उचकटेल ते काय सांगता येत नाही. ते कुणीसुद्धा सांगू शकत नाही. तर श्याम कंपनीत कामाला जाऊ लागला. रामपेक्षा श्यामची परिस्थिती सुधारू लागली. कंपनीत कामाला जाऊ लागला आणि त्याची परिस्थिती सुधारत गेली. हळूहळू तो सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला लागला. तर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डमध्ये काम करत असताना योगायोगानं 1-2 वर्ष निघून गेली. बघा देवलीला कशी काय असेल. देव म्हणतो, अरे मी एखाद्याला वरपर्यंत नेईल, परंतु जरा जरी अभिमान गर्व झाला तर पुन्हा त्याला जर आपल्या जागावर नाही आणला तर बाळूमामा जगात नाव नाही सांगणार. श्याम आपल्या मित्राला विसरला होता. त्याची परिस्थिती सुधारत चालली होती. श्यामला पुन्हा सिक्युरिटी गार्डमधनं तो काही मुले पोलीस भरतीमध्ये करू लागला. आणि काळामागून काळ गेला, वेळामागून वेळ निघून गेला. रामला वाटलं आपल्या मित्राला एकदा तरी नेत्रानं पाहावं, त्याचं काय चाललंय ते पाहावं, त्याचा तपास करावा. म्हणून रामसुद्धा हट्टी होता, जिद्दी होता. आणि ज्याच्यात तो लक्ष घालेल त्या ठिकाणी देवाचं स्मरण करायचा. देवाची ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी पूजा आरती करायचा आणि देवाचं नाव घ्यायचा, कपाळभर भांडार लावायचा, मगच पुढचं पाऊल टाकायचं. असं करत असताना रामच्या मनात आला की आपला जिवलग मित्र कुठं आहे, कुठं अडकलाय, कुठं काम करतोय, त्या ठिकाणी जावं, त्याला नेत्रानं पाहावं. असा विचार करत तो ज्या ठिकाणी श्याम
कंपनीतनं पोलीसमध्ये भरती करत होता. ऑफिसमध्ये विचारत विचारत राम श्यामपाशी येऊन पोचला आणि त्या ठिकाणी बघा काय झालं ते ऐका. आणि त्या ठिकाणी रामची अवस्था अशी होती, कपडे इस्त्री न केलेली साधीसुधी, वेश असावा साधा भोळा, परी नेत्री असावा. त्याप्रमाणे रामची परिस्थिती हलाक्याची, कष्टाची, काबाड कष्ट करायचं अशी जेमतेम परिस्थिती होती, नाजूक परिस्थिती होती. त्याही अवस्थेत तपास करत करत राम श्यामपाशी पोचला आणि त्या ऑफिसमध्ये बाहेर टेबल होता आणि टेबलपाशी खुर्चीवर थाटामाटात श्याम कडक इस्त्रीचे शर्ट पॅन्ट, त्या मोठ्या ग्राउंडमध्ये कडक इस्त्रीची शर्ट पॅन्ट घातलेला श्याम बसला होता. लांबच्या लांब रांग लागली होती आणि त्या ठिकाणी रामच्या मनात आलं की आपला जिवलग मित्र आपल्याला ओळखल, आपल्याला ओळख देईल, आपल्याला जवळ देईल, आपल्याला आधार देईल असं रामला वाटलं. परंतु घडलं काय, रामला पाहून श्याम हसत होता आणि तिथल्या असणाऱ्या मित्रांना सांगत होता, ते ओळख द्यायला तयार नव्हता. रामनं जसं देवाचं स्मरण केलं, आपल्या भगवंताचं स्मरण केलं, बाळूमामाचं स्मरण केलं, लहानपणापासून भक्ती करायचा, मेंढी माऊलीचं वर्षातनं थोडी का होईना सेवा करायचा आणि त्यावेळेस तो श्यामपाशी येऊन पोचलेला होता. श्याम त्या ठिकाणी त्याला ओळख द्यायला तयार नव्हता आणि त्याच वेळेस अवघड परिस्थिती होती. आपला जिवलग मित्र मेन ऑफिसला पोलिसामध्ये भरती करतोय, परंतु आपल्याला त्या ठिकाणी ओळख द्यायला तयार नाही. असं ज्यावेळेस मनाला वाटलं त्याच वेळेस हृदयात बाळूमामाचं नाव घेतलं. त्यावेळेस हृदयात बाळूमामाचं नाव घेतलं. अरे बाळूमामा, तुझा भक्त आला रे. अहो काय फुल ना फुलाची पाकळी, तू जर मला नोकरी दिलीस तरच तू बाळूमामा खरा. तुझी मी सेवा करील, जिथं कुठं का असेल त्या ठिकाणी सेवेला येईल. काय का होईना मी तुझी पूजा आरती करीन आणि तुझी सेवा मात्र कधी सोडणार नाही असं मनात नाव घेतलं. आणि त्या ठिकाणी श्याम असणारा मित्र, इतर असणाऱ्या मुलांना म्हणू लागला, हे काय भरती होणार आहे का, याचा वेश साधा बोळा, हा कुठला भरती होणार, हा काय पोलीसमध्ये भरती होणार आहे काय, असा तो इतर असणाऱ्या जवळच्या सहकार्यांना, असणाऱ्या मुलांना म्हणू लागला. परंतु अवघड परिस्थितीमध्ये संकटाच्या वेळेस त्या ठिकाणी बाळूमामांचं नाव घेतलं. लांबच्या लांब रांग लागली होती, तुफान गर्दी चालू होती, लॉटच्या लॉट त्या ठिकाणी त्या ठिकाणी येत होता भरती होण्यासाठी. आणि रामला वाटलं आपली देवावर निष्ठा आहे, इथपर्यंत आलो कसून, तर आता बाळूमामापाशी नाव घ्यायचं बसून. मामांचं जसं रामनं नाव मुखामध्ये घेतलं, गर्दी एवढी होती की आपला नंबर लागतोय का नाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही. परंतु बाळूमामाचं जसं नाव घेतलं त्याच वेळेस अचानक दंगल झाली. जो तो भीतीचं वातावरण झालं, घबराट झाली, जो तो सैरावैरा पळू लागला. आणि त्या ठिकाणी त्या दंगलीमध्ये श्याम होता टेबलवर, जिथं खुर्ची मेन ऑफिसच्या बाहेर होता, ग्राउंडवर भरती मुलं करत होता, तो सुद्धा पळून गेला. सगळी मुलं पळून गेली आणि त्या ठिकाणी अकस्मात वादळ आलं, तुफान वादळ आलं. जो तो सैरावैरा पळू लागला. दंगल का वादळ, तुफान गर्दी, एकदम वादळ आणि एकदम दंगल चालू झाली. राम मात्र जय बाळूमामा, जय श्रीराम देवाचं नाव घेत होतं, भगवंताचं स्मरण करत होता. किती सुद्धा वादळ येऊ द्या, किती सुद्धा संकट येऊ द्या, आणि त्यावेळेस तो देवाचं नाव घेत होता. अशाच वेळेस वादळ थांबलं, दंगल थांबली. श्याम सुद्धा खुर्ची सोडून निघून गेला आणि रामला बघतोय तर काय खुर्चीवर असणार.
खुर्चीवर बसणारा श्याम सुद्धा त्या ठिकाणी पळून गेला होता आणि त्या ठिकाणी राम आणि रामच्या पुढे एक मुलगा असे दोघच जण राहिलेले होते आणि त्या ठिकाणी आदेश आला, त्या दोन मुलांना आतमध्ये घ्या. दोन मुलांना आतमध्ये घ्या म्हणल्यानंतर त्या ठिकाणी राम आणि त्याच्या पुढे असणारा एक मुलगा दोघांना जसं आतमध्ये एंट्री केली, जशी आतमध्ये एंट्री केली त्याच वेळेस श्यामचा असणारा भाव आतमध्ये उंची फुटपट्टी म्हणतो तसे पट्टी घेऊन राम पुढचा मुलगा भरती केला आणि जसं रामच्या डोक्यावर 1 इंच का 2 इंच कमी पडत होती तसंच आतनं आदेश आला होता, त्या दोघांना आतमध्ये येऊ द्या. खटकन पट्टी डोक्यावर टेकली, उंची क्षणात कशी काय वाढली आणि चटकन निकाल लागला आणि पटकन राम त्या ठिकाणी भरती झाला. आणि हे दृश्य बघून रामचं दृश्य बघून श्यामचा असणारा भाव त्या ठिकाणी पोलीसमध्ये होता आणि तो त्या ठिकाणी नियोजन करत होता. तो पण कावरा बावरा झाला. हा असणारा साधा मुलगा, ह्यानं कधी व्यायाम केला नाही, कुठं काय केलं नाही, तो सुद्धा कावरा बावरा झाला. त्याची सुद्धा चकमक उडाली आणि तो टकमक बघू लागला, हा राम कसा काय भरती झाला. तो स्वभावानं कडक होता परंतु मनानं दिलदार होता. शाब्बास असं त्याच्या मुखातनं वाक्य आलं आणि राम त्या ठिकाणी भरती झाला आणि रामच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भलं हा गजर अंतरंगामध्ये झाला. आतून ध्यानस्थ असणार मनामध्ये नाव घेत असताना बोला बोला बाळोमाच्या नावानं गजर हा मुखातनं शब्द कसं काय वाक्य बाहेर आलं. तसं त्या ठिकाणी श्यामचा सुद्धा गर्व, श्यामचा सुद्धा अहंकार नाहीसा झाला. टेबल खुर्ची सोडून पळून गेलेला श्याम कुठनं कसा काय पळत आला आणि तो खुर्चीवर जसं ऑफिसमधनं बाहेर आला आणि तसा तो रामच्या पाया पडू लागला. मी तुला कमी मानलं, मी तुला नको तो शब्दानं तुझी नको ते टिंगल उडवत होतो, मस्करी करत होतो, तुला कमी लेखत होतो. तो श्यामच रामच्या पाया पडू लागला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, मिठीत घेतलं आणि बाळोमाचा गजर करत बाळोमाचं नाव घेत आनंदानं आपापल्या घरी गेलं. तर असं रामन श्यामला भक्तीची जर शक्ती त्या ठिकाणी एकरूप झाली तर दोघं सुद्धा मित्रांना एकत्रित आणण्याचं काम थोर संत सद्गुरू बाळोमा असणारे त्या ठिकाणी करतात. आणि सेवा मेंढी माऊलीची जर तुम्ही केली असेल तर भगवंत तुम्हाला कुठनं कसा काय पावल ते सांगता येणार नाही. वर्षातनं एक वेळ का होईना मेंढी माऊलीची सेवा करायला जावा. अशा कितीतरी घटना बाळोमा अनेक लोकांच्या जीवनात आज सुद्धा घडवून आणत आहेत. त्याच्या पाठीमागं साक्षात मामा म्हणतात समाधीतून, अरे जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा बाळोमा हाय आणि जो मला कोण नाही म्हणतोय त्याला हा बाळोमा कधीच नसतोय रे. जय बाळोमा. बोला बाळोमाच्या नावाने चांग भलं हा गजर अंतरंगामध्ये झाला. आतून ध्यानस्थ असणार मनामध्ये नाव घेत असताना बोला बोला बाळोमाच्या नावानं गजर हा मुखातनं शब्द कसं काय वाक्य बाहेर आलं. तसं त्या ठिकाणी श्यामचा सुद्धा गर्व, श्यामचा सुद्धा अहंकार नाहीसा झाला. टेबल खुर्ची सोडून पळून गेलेला श्याम कुठनं कसा काय पळत आला आणि तो खुर्चीवर जसं ऑफिसमधनं बाहेर आला आणि तसा तो रामच्या पाया पडू लागला. मी तुला कमी मानलं, मी तुला नको तो शब्दानं तुझी नको ते टिंगल उडवत होतो, मस्करी करत होतो, तुला कमी लेखत होतो. तो श्यामच रामच्या पाया पडू लागला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, मिठीत घेतलं आणि
बाळोमाचा गजर करत, बाळोमाचं नाव घेत आनंदानं आपापल्या घरी गेलं. तर असं राम अन श्यामला भक्तीची जर शक्ती त्या ठिकाणी एकरूप झाली, तर दोघं सुद्धा मित्रांना एकत्रित आणण्याचं काम थोर संत सद्गुरू बाळोमा असणारे त्या ठिकाणी करतात. आणि सेवा मेंढी माऊलीची जर तुम्ही केली असेल, तर भगवंत तुम्हाला कुठनं कसा काय पावल ते सांगता येणार नाही. वर्षातनं एक वेळ का होईना मेंढी माऊलीची सेवा करायला जावा. अशा कितीतरी घटना बाळोमा अनेक लोकांच्या जीवनात आज सुद्धा घडवून आणत आहेत. त्याच्या पाठीमागं साक्षात मामा म्हणतात समाधीतून, अरे जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा बाळोमा हाय, आणि जो मला कोण नाही म्हणतोय त्याला हा बाळोमा कधीच नसतोय रे. जय बाळोमा. श्याम आपल्या मित्राला विसरला होता. त्याची परिस्थिती सुधारत चालली होती. श्यामला पुन्हा सिक्युरिटी गार्डमधनं तो काही मुले पोलीस भरतीमध्ये करू लागला. आणि काळामागून काळ गेला, वेळामागून वेळ निघून गेला. रामला वाटलं आपल्या मित्राला एकदा तरी नेत्रानं पाहावं, त्याचं काय चाललंय ते पाहावं, त्याचा तपास करावा. म्हणून राम सुद्धा हट्टी होता, जिद्दी होता. आणि ज्याच्यात तो लक्ष घालेल त्या ठिकाणी देवाचं स्मरण करायचा. देवाची ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी पूजा आरती करायचा, आणि देवाचं नाव घ्यायचा, कपाळभर भांडार लावायचा, मगच पुढचं पाऊल टाकायचं. असं करत असताना रामच्या मनात आला की आपला जिवलग मित्र कुठं आहे, कुठं अडकलाय, कुठं काम करतोय, त्या ठिकाणी जावं, त्याला नेत्रानं पाहावं. असा विचार करत तो ज्या ठिकाणी श्याम कंपनीतनं पोलीसमध्ये भरती करत होता, ऑफिसमध्ये विचारत विचारत राम श्यामपाशी येऊन पोचला. आणि त्या ठिकाणी बघा काय झालं ते ऐका. आणि त्या ठिकाणी रामची अवस्था अशी होती, कपडे इस्त्री न केलेली साधीसुधी वेश असावा साधा भोळा, परी नेत्री असावा. त्याप्रमाणे रामची परिस्थिती हलाक्याची, कष्टाची, काबाड कष्ट करायचं अशी जेमतेम परिस्थिती होती, नाजूक परिस्थिती होती. त्याही अवस्थेत तपास करत करत राम श्यामपाशी पोचला. आणि त्या ऑफिसमध्ये बाहेर टेबल होता, आणि टेबलपाशी खुर्चीवर थाटामाटात श्याम कडक इस्त्रीचे शर्ट पॅन्ट, त्या मोठ्या ग्राउंडमध्ये कडक इस्त्रीची शर्ट पॅन्ट घातलेला श्याम बसला होता. लांबच्या लांब रांग लागली होती. आणि त्या ठिकाणी रामच्या मनात आलं की आपला जिवलग मित्र आपल्याला ओळखेल, आपल्याला ओळख देईल, आपल्याला जवळ देईल, आपल्याला आधार देईल, असं रामला वाटलं. परंतु घडलं काय, रामला पाहून श्याम हसत होता आणि तिथल्या असणाऱ्या मित्रांना सांगत होता, ते ओळख द्यायला तयार नव्हता. रामनं जसं देवाचं स्मरण केलं, आपल्या भगवंताचं स्मरण केलं, बाळूमामाचं स्मरण केलं, लहानपणापासून भक्ती करायचा, मेंढी माऊलीचं वर्षातनं थोडी का होईना सेवा करायचा. आणि त्यावेळेस तो श्यामपाशी येऊन पोचलेला होता. श्याम त्या ठिकाणी त्याला ओळख द्यायला तयार नव्हता. आणि त्याच वेळेस अवघड परिस्थिती होती. आपला जिवलग मित्र मेन ऑफिसला पोलिसामध्ये भरती करतोय, परंतु आपल्याला त्या ठिकाणी ओळख द्यायला तयार नाही. असं ज्या वेळेस मनाला वाटलं, त्याच वेळेस हृदयात बाळूमामाचं नाव घेतलं. त्यावेळेस हृदयात बाळूमामाचं नाव घेतलं. अरे बाळूमामा, तुझा भक्त आला रे. अहो काय फुल ना फुलाची पाकळी, तू जर मला नोकरी दिलीस तरच तू बाळूमामा खरा. तुझी मी सेवा करील, जिथं कुठं का असेन त्या ठिकाणी सेवेला येईल. काय का होईना मी तुझी पूजा आरती करीन, आणि तुझी सेवा मात्र कधी सोडणार नाही, असं मनात नाव घेतलं. आणि त्या ठिकाणी श्याम असणारा मित्र, इतर असणाऱ्या मुलांना म्हणू लागला,
हे काय भरती होणार आहे का? याचा वेश साधा बोळा, हा कुठला भरती होणार आणि हा काय पोलीस मध्ये भरती होणार आहे काय, असा तो इतर असणाऱ्या जवळच्या सहकाऱ्यांना असणाऱ्या मुलांना म्हणू लागला. परंतु अवघड परिस्थितीमध्ये संकटाच्या वेळेस त्या ठिकाणी बाळोमांचं नाव घेतलं. लांबच्या लांब रांग लागली होती, तुफान गर्दी चालू होती, लॉटच्या लॉट त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी येत होता भरती होण्यासाठी. आणि रामला वाटलं आपली देवावर निष्ठा आहे, इथपर्यंत आलो कसून, तर आता बाळूमामापाशी नाव घ्यायचं बसून. मामांचं जसं रामनं नाव मुखामध्ये घेतलं, गर्दी एवढी होती की आपला नंबर लागतोय का नाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही. परंतु बाळूमामाचं जसं नाव घेतलं त्याच वेळेस अचानक दंगल झाली. अचानक दंगल झाली, जो तो भीतीचं वातावरण झालं, घबराट झाली, जो तो सैरावैरा पळू लागला. आणि त्या ठिकाणी त्या दंगलीमध्ये श्याम होता टेबलवर, जिथं खुर्ची मेन ऑफिसच्या बाहेर होता, ग्राउंडवर भरती मुलं करत होता, तो सुद्धा पळून गेला. सगळी मुलं पळून गेली. आणि त्या ठिकाणी अकस्मात वादळ आलं, तुफान वादळ आलं, जो तो सैरावैरा पळू लागला. दंगल का वादळ, तुफान गर्दी, एकदम वादळ आणि एकदम दंगल चालू झाली. राम मात्र जय बाळोमा, जय श्रीराम देवाचं नाव घेत होतं, भगवंताचं स्मरण करत होता. किती सुद्धा वादळ येऊ द्या, किती सुद्धा संकट येऊ द्या, आणि त्यावेळेस तो देवाचं नाव घेत होता. अशाच वेळेस वादळ थांबलं, दंगल थांबली, श्याम सुद्धा खुर्ची सोडून निघून गेला. आणि रामला बघतोय तर काय खुर्चीवर असणार, खुर्चीवर बसणारा श्याम सुद्धा त्या ठिकाणी पळून गेला होता. आणि त्या ठिकाणी राम आणि रामच्या पुढे एक मुलगा असे दोघच जण राहिलेले होते. आणि त्या ठिकाणी आदेश आला, त्या दोन मुलांना आतमध्ये घ्या. दोन मुलांना आतमध्ये घ्या म्हणल्यानंतर त्या ठिकाणी राम आणि त्याच्या पुढे असणारा एक मुलगा, दोघांना जसं आतमध्ये एंट्री केली, जशी आतमध्ये एंट्री केली त्याच वेळेस श्यामचा असणारा भाव आतमध्ये उंची फुटपट्टी म्हणतो तसे पट्टी घेऊन राम पुढचा मुलगा भरती केला. आणि जसं रामच्या डोक्यावर 1 इंच का 2 इंच कमी पडत होती, तसंच आतनं आदेश आला होता, त्या दोघांना आतमध्ये येऊ द्या. खटकन पट्टी डोक्यावर टेकली, उंची क्षणात कशी काय वाढली आणि चटकन निकाल लागला आणि पटकन राम त्या ठिकाणी भरती झाला. आणि हे दृश्य बघून, रामचं दृश्य बघून श्यामचा असणारा भाव त्या ठिकाणी पोलीसमध्ये होता आणि तो त्या ठिकाणी नियोजन करत होता, तो पण कावरा बावरा झाला. हा असणारा साधा मुलगा, ह्यानं कधी व्यायाम केला नाही, कुठं काय केलं नाही, तो सुद्धा कावरा बावरा झाला. त्याची सुद्धा चकमक उडाली आणि तो टकमक बघू लागला, हा राम कसा काय भरती झाला. तो स्वभावानं कडक होता, परंतु मनानं दिलदार होता. शाब्बास असं त्याच्या मुखातनं वाक्य आलं आणि राम त्या ठिकाणी भरती झाला. आणि रामच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. बोला. दोन मित्रांची घडलेली कहाणी तुमच्या समोर सादर करणार आहे. दोन मित्रांची घडलेली कहाणी. बाळूमामांचं विचार असेल ध्यानी, तर तुमची बदलेल पूर्ण वाणी. तुमच्या समोर मी सादर करत आहोत, तर तुम्ही शांतरित्तेने ही कथा ऐका आणि बाळूमाचं नामस्मरण चालू करा. आणि देवाची सेवा, मेंढीमाऊलीची सेवा जिथं असेल त्या ठिकाणी चालू करा. तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपला यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, शेअर करा. जय बाळोमा, जय श्रीराम. तर कथा चालू करत आहे. दोन मित्रांची कहाणी.
बाळोमांचं ध्यान असेल त्या ठिकाणी देव करेल तुमच्यावर सदैव भक्तीची, त्या ठिकाणी शक्तीची, कृपा आशीर्वादाची भर त्या ठिकाणी येऊन जाईल आणि तुमचं जीवन उजळून जाईल. तर कथा सर्वांनी शांतपणे ऐका. कथेला चालू करत आहे. सर्वांनी एक बार गजर करा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा. तर नमन करून श्री गणेशाला, तसेच सद्गुरू संत बाळूमामाला, माझ्या मेंढके बंधूंना, तेथे तसेच ऐकणाऱ्या श्रोते वर्गाला, 33 कोटी देवदेवतांना सर्वांचा मी गणपतीचे नमन करून सर्वांचा या ठिकाणी मी आशीर्वाद घेतो आणि कथेला सुरुवात करतो. तर त्या ठिकाणी 2 मित्र होते. एकाचं नाव राम होतं आणि एकाचं नाव श्याम होतं. रामाची दैनंदिन अवस्था म्हणजे कुठंतरी कष्ट काम करायचं, काबाड कष्ट दिवसभर करायचं, उन्हातानात थंडी वाऱ्यात, आणि तेव्हा कुठंतरी रात्रभर तुकडा खायला भेटत होता. अशी अवस्था असणारा राम स्वभावाने साधा बोळा आणि शांत होता. भक्तिभावानं त्या ठिकाणी सेवा करत होता. जिथं असेल त्यात समाधानी राहायचा. आणि रामची अशी होती. तर श्यामची अवस्था पहा. तर श्याम कंपनीत नुकताच कामाला लागलेला होता. आणि त्याची स्थिती रामपेक्षा श्यामची परिस्थिती चांगली होती. हळूहळू योगायोगानं बघा, नशीब कुणाचं कुठं धडकल आणि नशीब कुणाचं कुठं उचकटेल ते काय सांगता येत नाही. ते कुणीसुद्धा सांगू शकत नाही. तर श्याम कंपनीत कामाला जाऊ लागला. रामपेक्षा श्यामची परिस्थिती सुधारू लागली. कंपनीत कामाला जाऊ लागला आणि त्याची परिस्थिती सुधारत गेली. हळूहळू तो सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला लागला. तर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डमध्ये काम करत असताना योगायोगानं 1-2 वर्ष निघून गेली. बघा देवलीला कशी काय असेल. देव म्हणतो, अरे मी एखाद्याला वरपर्यंत नेईल, परंतु जरा जरी अभिमान गर्व झाला तर पुन्हा त्याला जर आपल्या जागावर नाही आणला तर बाळूमामा जगात नाव नाही सांगणार. बोला बाळूमामाच्या नावाने चांग भलं. हा गजर अंतरंगामध्ये झाला. आतून ध्यानस्थ असणार, मनामध्ये नाव घेत असताना बोला बोला बाळूमामाच्या नावानं गजर हा मुखातनं शब्द कसं काय वाक्य बाहेर आलं. तसं त्या ठिकाणी श्यामचा सुद्धा गर्व, श्यामचा सुद्धा अहंकार नाहीसा झाला. टेबल खुर्ची सोडून पळून गेलेला श्याम कुठनं कसा काय पळत आला आणि तो खुर्चीवर जसं ऑफिसमधनं बाहेर आला आणि तसा तो रामच्या पाया पडू लागला. मी तुला कमी मानलं, मी तुला नको तो शब्दानं तुझी नको ते टिंगल उडवत होतो, मस्करी करत होतो, तुला कमी लेखत होतो. तो श्यामच रामच्या पाया पडू लागला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, मिठीत घेतलं आणि बाळूमामाचा गजर करत, बाळूमामाचं नाव घेत आनंदानं आपापल्या घरी गेलं. तर असं राम आणि श्यामला भक्तीची जर शक्ती त्या ठिकाणी एकरूप झाली तर दोघं सुद्धा मित्रांना एकत्रित आणण्याचं काम थोर संत सद्गुरू बाळूमामा असणारे त्या ठिकाणी करतात. आणि सेवा मेंढी माऊलीची जर तुम्ही केली असेल तर भगवंत तुम्हाला कुठनं कसा काय पावल ते सांगता येणार नाही. वर्षातनं एक वेळ का होईना मेंढी माऊलीची सेवा करायला जावा. अशा कितीतरी घटना बाळूमामा अनेक लोकांच्या जीवनात आज सुद्धा घडवून आणत आहेत. त्याच्या पाठीमागं साक्षात मामा म्हणतात समाधीतून, अरे जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा बाळूमामा हाय.
आणि जो मला कोण नाही म्हणतोय त्याला हा बाळोमा कधीच नसतोय रे. जय बाळोमा. बोला बाळोमाच्या नावाने चांग भल. हा गजर अंतरंगामध्ये झाला, आतून ध्यानस्थ असणार, मनामध्ये नाव घेत असताना बोला बोला बाळोमाच्या नावानं गजर हा मुखातनं शब्द कसं काय वाक्य बाहेर आलं, तसं त्या ठिकाणी श्यामचा सुद्धा गर्व, श्यामचा सुद्धा अहंकार नाहीसा झाला. टेबल खुर्ची सोडून पळून गेलेला श्याम कुठनं कसा काय पळत आला आणि तो खुर्चीवर जसं ऑफिसमधनं बाहेर आला आणि तसा तो रामच्या पाया पडू लागला. मी तुला कमी मानलं, मी तुला नको तो शब्दानं तुझी नको ते टिंगल उडवत होतो, मस्करी करत होतो, तुला कमी लेखत होतो. तो श्यामच रामच्या पाया पडू लागला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, मिठीत घेतलं आणि बाळोमाचा गजर करत, बाळोमाचं नाव घेत आनंदानं आपापल्या घरी गेलं. तर असं राम आणि श्यामला भक्तीची जर शक्ती त्या ठिकाणी एकरूप झाली, तर दोघं सुद्धा मित्रांना एकत्रित आणण्याचं काम थोर संत सद्गुरू बाळोमा असणारे त्या ठिकाणी करतात. आणि सेवा मेंढी माऊलीची जर तुम्ही केली असेल तर भगवंत तुम्हाला कुठनं कसा काय पावल ते सांगता येणार नाही. वर्षातनं एक वेळ का होईना मेंढी माऊलीची सेवा करायला जावा. अशा कितीतरी घटना बाळोमा अनेक लोकांच्या जीवनात आज सुद्धा घडवून आणत आहेत. त्याच्या पाठीमागं साक्षात मामा म्हणतात समाधीतून, अरे जो मला कोण हाय म्हणेल त्याला हा बाळोमा हाय, आणि जो मला कोण नाही म्हणतोय त्याला हा बाळोमा कधीच नसतोय रे. जय बाळोमा.